विखे पाटील यांनी कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं होतं। विखे आधी बोलले आणि नंतर पलटले। कर्जमाफीच्या बाबत विखेंचं वक्तव्य वादात सापडलंय। वाद झाल्यानं विखेंकडून खुलासा करण्यात आला। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं विखेंनी म्हटलंय। तर कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफी मागायची या वक्तव्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले होते। मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। आपल्या शेवटी ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुन्हा आपणच सोसायटीचे कर्ज घेतो आणि ते कर्ज घेतलं की मग शेवटी बघण्याचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादकता होत नाही ना। कर्ज घ्यायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा आपण कर्जमाफीची मग मागणी करायची। हा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लायटरमध्ये मी बोललो कारण ग्रामीण भागात तीच अवस्था आहे आज आपल्या। राधाकृष्ण विखे पाटलांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांनी टीका केली आहे। अर्थमंत्री अजित पवार देखील असंच बोलले होते। आता विखे पाटीलही शेतकऱ्यांना दोष देत आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अर्थमंत्री अजितदादा सुद्धा असं बोलले। आता विखे पाटील ते सुद्धा शेतकऱ्यालाच दोष देत आहेत। खरं म्हणजे ज्यावेळेस शेतकरी संकटात आहे, तो पुन्हा उभा राहू शकत नाही ही परिस्थिती आहे, त्यावेळेस त्याला मदत करायची, त्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्याला दिलासा द्यायचं, ही ज्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे। ते जर त्या शेतकऱ्याच्या विरोधात बोलत असतील तर या सरकारमध्ये शेतकऱ्याला वाली नाही, कुणी वाली नाही, हे मत आमचं सगळ्यांचं आणि शेतकऱ्यांचं होईल।